विजापूर रोड परिसरातील इंदिरानगर कोळी समाज कॉलनीलगत मुख्य रस्त्यावर गंजलेल्या विजेच्या खांबामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। विजापूर रोड परिसरातील इंदिरानगर आणि कोळी समाज कॉलनीलगतच्या रस्त्याला लागून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा एक विजेचा पोल खालून पूर्णपणे गंजलेला असून आगामी पावसाळा तसंच वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा पोल कधीही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा पोल रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। याबाबत विष्णुदेवा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बस्सू गायकवाड यांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार केली असल्याचं सांगितलं। मात्र वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागानं अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केला। तसंच या धोकादायक पोल संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांच्या पीएनकडेही तक्रार करण्यात आल्याचं समजतं। तरी देखील अद्याप संबंधित पोल बदलण्याचं किंवा दुरुस्तीचं काम करण्यात आलं नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। एखादी दुर्घटना घडून कुणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित विभागानं तातडीनं पाहणी करून गंजलेला पोल बदलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। तक्रार केलेलं आहे इलेक्शन व्हायच्या अगोदरपासून। हां, इलेक्शन होऊन आता 4-5 महिने झाले आरामशीर पूर्ण गेले। मी म्हणलं कुठं पडत बघा, नाही करू, पण 4-5 महिने झालं तक्रार केलं तर बी केलं नाही ते केलं लोकं. नाही विराट। म्हणजे मेल्यावरच बघणार। आमदार बापूला सांगितलं तर बी काम झालं नाही। त्यांच्या पीएलला आमदारच्या पीएला, बापूच्या देशमुखच्या पीएला सांगितलं तरी काम झालं नाही। देशमुख आमदार पीएला बातमी दिलं तर बी काम झालेलं नाही आहे। म्हणजे एवढा अंदाधुंदी चाललेला आहे।